नमस्कार मंडळी. तर माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि या नवीन व्हिडिओत पण सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ना मंडळी आमचा असा जवळ देव म्हणजे आम्ही जंगलात जाऊन ना जेवण करणार आणि त्या कशा प्रकारे करणार तुमका दाखवतो या व्हिडिओत. हे बघा, ही आमची सगळी मंडळी जमली आहे. बघा, हे आमचं मंदिर आहे. मंदिराकडनं हा व्हिडिओ सुरुवात होता. तर व्हिडिओत मजा येतली या, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि समजा आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर व्हिडिओ चालू करूया. तर हे बघा मंडळी, की आमची आता गाडी सामान जवळ भरून झालेला आणि मंदिराकडनं आमची गाडी आता सुटली आणि या ठिकाणी आपल्या गव्हादेव करतो ना त्या ठिकाणी जाण्यासाठी. हे बघा, गाडीतले आपल्या काही मंडळी आहेत आणि जेवणाला लागणारं सामान, भांडी किंवा भाजी असं सगळं सामान घेऊन आम्ही निघालो होतो. व्हिडिओत ना मंडळी भरपूर मजा येतली. आता आम्ही थोडेच जण आहोत, पण ते गेलो ना की भरपूर अजून म्हणजे वाडीतले सगळे लोक येऊचे अजून. व्हिडिओ तुमका नक्की आवडतली मंडळी. तर मंडळी होय, आता आम्ही आमची गाडी लावलो आणि आता यानं सामान काढून ना थोडासा चलत जाऊचा. बघा, आता चलत घेऊन जाऊचा आता आपण डोक्यावरनं. बघा, मी पण माका दमात तेवढं सामान घेतले डोक्यावर आहे ना मंडळी. थोडासा चलत जाऊचा, जास्त नाही पण थोडा. आणि आम्ही आपल्या गाड्यावर पोचलो. ह्याचं रिलार ना मंडळी, थोडं जंगलातल्या कारणांना पतेरोवानी पडतात. पतेरो म्हणजे काय माहिती आहे मंडळी? आता लोक विचारते पतेरो म्हणजे काय. तर कोकणात पतेऱ्यात काय म्हणतो, पानं झाडाचे असतात ना, सुकल्यावर पडतं त्याचा आम्ही पतेरो म्हणतो. तर ते जरा साफसफाई करून झाडून बिडून सगळं मंदिरात तरी साफसफाई करून साफसफाईचं काम चाललं. कारण काही संपूर्ण जागेत ना मंडळी आता जरी कमी मंडळी दिसली तरी नंतर वाढतली ती जोग बसतली सगळी मंडळी. त्याच्यासाठी जागा जरा साफ करतो आणि चुलीत आग तयार करण्याचं काम चालू झालं आहे. बघा, चुलीत आग घातलं आणि जरा मी पाय झाडले, झाडचं काम जरा केलं आहे त्या. बघा, त्या पाणी आहे ना मंडळी, देवस्थानाच्या वरती ना एक तळी आहे. त्या तळी येतो झोरो म्हणजे खालती इल्लेलो ना, तर आम्ही भांडी धुवूचं काम करतो. पाणी एकदम स्वच्छ असतं. तुमका आता माणसं जरा चलली म्हणून खजूर दिसतात. आणि हैसर ना मंडळी या देवाक म्हणजे भोपळ्याची भाजी करण्याची प्रथा म्हणून हे भोपळे फोडतात. ते बघा, 2 भोपळे आम्ही आणलेले. आता तुम्ही माझ्या भोपळे म्हणताय हो, तर मालवणी भाषेत ते का आम्ही म्हणजे भोपळे पण म्हणतो. शुद्ध मराठीत म्हणत आलं तर भोपळा झाला. मालवणीला आम्ही भोपळे पण म्हणतो, असं काय विषय नाही. हे बघा, आता म्हणजे जेवणासाठी जे लागतले नारळ ना ते आमच्यात वाडीतल्या लोकांनी जे आणलेले आहेत त्यांच्या आता नारळ फोडण्याचं काम चालू आहे. टोमॅटो, मिरची
आणि हे आता जेवणाचं काम चालू झालं. खोबरा अशा प्रकारे आम्ही हे करतो. आणि या आईला ना म्हणजे देवस्थान आणि हे बघा मंडळी, यावर्षी ना मंडळी आम्ही वडे केलो. म्हणजे आमच्या वाडीतलेच जे काय बापी आहेत ना ते स्वतः म्हणजे वडे थापतात. वडे थापण्याचं काम चालू आहे. आणि मी स्वतः ना मंडळी ते वडे तळून घेतलंय. हे बघा स्वतः वडे तळले. हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वडे तळले ते. तर मंडळी आमचं जेवण झालेला. देवाक वाडी काढलं आणि सगळी मंडळी जोग बसली आहे बघा. मगाची मंडळी कमी होती आणि आता किती वाढली आहे बघा. वाडीतले सगळे इल्लेले आहेत आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. थोडक्यात सांगायचं तर फायनली आपलं जेवण झालेलं आहे मंडळी आणि सगळे जेवतात. तर मंडळी आता ह्याला बहुतेक काम झालेला आणि आता देवाक गाराणा घातला जातला. तर पण तुम्ही ऐका. तर अशा प्रकारे गाराणा घालून मंडळी वाघ हकवलेलो आहे. म्हणजे आमच्यातल्या जगात वाघ करून आम्ही तो हकवतो अशी प्रथा होती. तर मंडळी अशा प्रकारे आमचं जवळ देवाचं कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर समजा आवडले असत ना तर व्हिडिओ आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.